नमस्कार, मी संगीता. आज आपण बनवणार आहोत मुखवास. बडीशेपचे खूप सारे प्रकार तुम्ही मार्केटमध्ये बघितले असतील आणि खाल्ले पण असतील. पण ही बडीशेप जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो तेव्हा खूप सारे पैसे मोजावे लागतात. तर आज आपण हीच बडीशेप घरी बनवणार आहोत. अगदी 5 ते 6 प्रकार आपण इथे ॲड करणार आहोत. आयुर्वेदामध्ये याचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. पचनक्रियेसाठी याचे चांगला उपयोग होतो. मुख दुर्गंधी जाते. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला भेटतं. तर हा मुखवास बनवण्यासाठी मी इथे बडीशेप घेतलेली आहे. कच्ची बडीशेप आहे. 200 ग्रॅम एवढी बडीशेप मी इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहेत 100 ग्रॅम. त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे 50 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेली आहे भाजकी डाळ, धना डाळ येते ती घेतलेली आहे. इथे 100 ग्रॅम धनाळा पण घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर घेतलेलं आहे जवस. जवस मी इथे घेतलेलं आहे 100 ग्रॅम. आणि नंतर हे जिरं आहे. जिरं मी 2 ते 3 चमचे एवढे घेतलेलं आहे. तर हे आपलं व्यवस्थित असं प्रमाणामध्ये मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे आपण व्यवस्थित असं खमंग असं भाजून घेऊया. त्याच्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. अगदी लो टू मीडियमवरती आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मी भाजून घेणार आहे बडीशेप. बडीशेप आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत अगदी लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायचं आहे. भाजताना तुम्ही गडबड करू नका, कारण ज्या वेळेला ह्याच्यामध्ये नरमपणा राहतो त्यावेळेला जास्त दिवस बडीशेप टिकत नाही. तर त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे हे आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे. त्याच्यासाठी जेवढं होईल तेवढं अगदी मंद आचेवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि ही आपली बडीशेप तयार झालेली आहे. अगदी हलकासा कलर ह्याचा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही जेव्हा बडीशेप आपण काढतो तेव्हा खुलगट भांड्यामध्ये काढून घेऊ नका. ताटामध्ये ही आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर पसरवून ठेवा, कारण त्याच्यात वाफ तयार होते, गरम आहे त्याच्यामुळे, आणि वाफेमुळे परत बडीशेप नरम होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यानंतर आपण भाजायला घेणार आहोत तीळ. तीळ पण आपण अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅस जास्त वाढवू नका, कारण हे पटकन करपलं जातं. तर ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि हे शरीरासाठी, हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतात हे तीळ. तर हे तीळ आपण अगदी 2 ते 3 मिनटं छान असं खमंग अगदी तडतडेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. आणि ह्याची चव पण खूप छान लागते बडीशेपमध्ये जेव्हा तुम्ही घालता तेव्हा. तर हे बघा तडतडले गेलेले आहेत आणि हे आपण बाजूला काढून घेऊया. त्याच पद्धतीनं आपल्याला इतरही जिन्नस आपण घालून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. तर हे आपण बडीशेप वरतीच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. बडीशेप खालची थंड झालेली आहे, त्याच्यावरतीच मी ते तीळ पण घातलेले आहेत. त्याच्यानंतर भाजायला घेणार आहोत आपण जवस. जवस हे ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर आहे आणि हे केसांसाठी किंवा पचनक्रियेसाठी पण हे खूप फायदेशीर आहे. तर जवस घेताना तुम्हाला जर वाटत असेल की हे चिकट वगैरे लागतं, ह्याची चव व्यवस्थित लागत नाही, तर हे भाजल्यानंतर हे खूप छान लागतं आणि ह्याची चव पण खूप छान लागते. तर हे तुम्ही व्यवस्थित असं खमंग भाजून घ्या. त्याच्यानंतर हे बघा हे तडतडलं गेलेलं आहे. तर ह्याच स्टेजमध्ये तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा जास्त करपवायचं पण नाही आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, जे आपली स्टोअर आपण जेव्हा करून ठेवतो त्यावेळेला जास्त दिवस टिकलं जातं. त्याच्यानंतर भाजून घेणार आहे मी धना डाळ. धना डाळ मी इथे जास्त भाजून घेणार नाही, कारण ती ऑलरेडी भाजलेली असते. फक्त 1 ते 2 मिनटं मी तिला भाजून घेणार आहे. त्याच्यातले जे मॉइश्चर आहे कडक होण्यासाठी फक्त मी इथे तिला थोडीशी गरम करणार आहे. तर ही बघा धना डाळ पण आपली तयार आहे. ही पण आपण बाजूला काढून घेऊया. आयुर्वेदामध्ये बडीशेपचे खूप सारे फायदे सांगितलेले आहेत. जेवल्यानंतर बडीशेप ही खाल्लीच पाहिजे, कारण त्यांनी काय होतं, पचनक्रिया चांगली होते आणि खाल्लेलं छान असं पचलं जातं. तर ही बघा आपली भाजलेली भाजकी डाळ, धना डाळ तयार झालेली आहे. ही पण आपण त्याच्यावरतीच व्यवस्थित अशी पसरवून घेऊया. तर त्याच्यानंतर मी घेणार आहे ओवा. ओवा पण आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे, कारण याला जास्त गॅस वाढवला तर पटकन करपला जातो. तर ह्याचा छान असा वास येत आहे, म्हणजेच ओवा पण आपला तयार झालेला आहे. तर हा पण आपण काढून घेऊया. ओव्याने पण पोटामध्ये जो गॅस वगैरे तयार होतो तो होत नाही. तर ओवा पण खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे याच्यामध्ये. तर हा आपण व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जिरं. जिरं हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अतिशय लाभदायक आहे. तर आपण हे पण असं व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती हे आपण भाजून घेऊया.
तर हे बघा, ही आपली सगळी जिन्नसं आहेत, ही आपण व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहेत आणि ही थंड झाल्यानंतरच आपल्याला जारमध्ये भरून घ्यायची आहेत. ही सगळ्यात अगोदर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी मंद आचेवरती आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याचा स्मेल खूप छान येतोय. तर अशा पद्धतीनंच तुम्ही मुखवास घरी बनवा. अतिशय सोपं आहे आणि घरी बनवलेली कोणतीही गोष्ट आपण काळजीपूर्वक बनवत असतो. बाहेरून जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याच्यामध्ये निवडलं वगैरे जात नाही व्यवस्थित आणि आपल्याला जेव्हा आपण खातो तेव्हा बरंचसं तोंडामध्ये असं कचकच असा आवाज येतो. तर आपण हे जेव्हा घरी बनवतो कोणतीही गोष्ट असू द्या, व्यवस्थित आपण निवडून काळजीपूर्वक बनवतो. तर हा मुखवास तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करून जा, कारण त्याने काय होईल, सगळ्यात अगोदर माझ्या व्हिडिओचे लिंक तुमच्यापर्यंत येईल आणि माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकाल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी इथे गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. ह्या ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, कारण गुलाबानेच गुलकंद बनवतात गुलाबाच्या पाकळ्यांनी. तर असं काही नाही आहे की टाकलंच पाहिजे, पण मी ते टाकलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मुखवास तुम्ही घरी नक्की करून बघा. अतिशय फायदेशीर आणि गुणकारी बहुगुणी असा हा मुखवास आहे. तर हा मुखवास तुम्ही 2 ते 3 महिने अगदी आरामात सहजपणे स्टोअर करू शकता. आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल बडीशेप तर जाडसर अशी खडीसाखर येते, ती जरी तुम्ही ह्याच्यामध्ये घातली तरी चालेल. तर हा मुखवास अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकतो.